मोरे सर काय बोलले बघा. हा फक्त रीलचा कॅप्शन नाही, तर संपूर्ण बैलगाडा प्रेमींच्या मनातील आग आहे. पुसेगाव हिंद केसरी 2025 मध्ये जे घडलं त्यानंतर एकच नाव घुमतंय, देव बकासूर. हा फक्त खिल्लार बैल नाही, तर लाखो शेतकरी आणि चाहत्यांचा स्वाभिमान आहे. सुनील मोरे सरकार आणि धनावडे बापू झेंडापंच यांच्यासारख्या दिग्गजांनी बैलगाडा शर्यतीला प्रतिष्ठा दिली. त्यामुळेच नवीन पिढी या मातीच्या खेळाशी जोडली गेली. त्यांनी संस्कृती जोपासली, नाच जपला. पण अशा पवित्र मैदानात अशा अनुभवी लोकांसमोर जर कुणी देव बकासूरबद्दल अपशब्द वापरत असेल तर एका बैलाचा अपमान नाही, ते संपूर्ण परंपरेचा, शेतकऱ्यांच्या आणि मेहनतीचा आणि महाराष्ट्राच्या स्टेजवर माफी मागायला लावली पाहिजे होती. जो बोलला त्याने बकासूरच्या पाया पडून माफी मागावी. लाईव्ह येऊन पूर्ण महाराष्ट्राची माफी मागा, नाहीतर कारवाई करा. बैलगाडा संघटना कुठे आहे? समोर घ्या त्याला. हे फक्त शब्द संताप नाहीत, तर हे प्रेम आहे, अतूट श्रद्धा आहे. कारण बकासूर हा देव आणि कट्टर फॅनसाठी त्याच्यावर बोलणं म्हणजे लाखो हृदयाचं बोलणं. आता प्रश्न उरते फक्त दिलगिरी पुरुषी आहे का, की खरोखरच जाहीर कारवाई होणार? यात्रा कमिटी, संघटना सगळ्यांनी एकत्र येऊन चुकी करणाऱ्याला समोर आणलं पाहिजे, नाहीतर असे अपमान पुन्हा घडतील आणि चाहते गप्प बसणार नाही. देव बकासूर हे नाव नाही, ती ताकद आहे. बैलगाडा शर्यती फक्त करमणूक नाही, तर ती संस्कृती आहे आणि संस्कृतीचा अपमान कोणीही सहन करणार नाही. तुम्ही काय म्हणता मित्रांनो? माफी पुरेशी आहे की कारवाई झाली पाहिजे? खरे बकासूर प्रेमी असाल तर कमेंटमध्ये लिहा देव बकासूर किंवा माफी नाही, कारवाई पाहिजे. आत्ताच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉम्ब फोडा, कारण आमचा देव कोणालाही बोलू देणार नाही. जय बैलगाडा, जय शेतकरी, जय बकासूर.